हाय गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब। मम्मा जरा मला लाईक ही देऊ द्या माझ्या। हाय गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आहे विसर्जन। मी एवढ्या दिवसापासून नव्हती बनवत काय व्लॉग वगैरे, कारण मला नाही माहिती का नव्हती बनवत मी, आणि घरी पण मम्मी नाही तर खूप बोर होतं। अँड मोनू पण नसते जास्त घरी, इशू असते, इशू क्लासला जाते, मी एकटी असते, मला काय समजत नाही मग मी काय करू। आणि मी 2 दिवस जेवण बनवते, 4 दिवस जेवण बनवत नाही, 5 दिवस बनवते, 2 दिवस बनवत नाही, असं करते मी। पण ठीक आहे, मी खालून जाऊन जेवण घेऊन येते, त्याचा काय इशू नाही। मी इशूला जेवायला देते, मोनूचं तर मोनू पाकेन। आणि मला असं वाटतं की मी रोज व्लॉग टाकला पाहिजे, कारण मला टाकायला पाहिजे, कारण काहीच नाही ह्याच्यात। आणि गणपतीचे 10 दिवस मी फक्त एन्जॉय केलं आहे, आणि मी काही व्लॉग वगैरे काही शूट नाही केलं आहे, मी काहीच नाही केलं आहे। आणि मला लालबागला जायचं होतं, पण मला नाही भेटलं जायला लालबागला। बाकी सर्व गेली मी, पण मला लालबागला जायचं होतं, पण नाही भेटलं। बघू आज रात्री विसर्जन नंतर जिकडे मी एरियामध्ये जाणार आहे माझ्या, त्या विसर्जन नंतर इफ मला रात्री असं राहुल वगैरे ध्रुव वगैरे हे लोक जात असतील तर इफ मला जायला भेटलं तर माहीत नाही, देवालाच माहिती आता। तर आता मी व्लॉग तर माझा चालू केला आहे आजचा, तर बघू मी आता हा कितीपर्यंत कंटिन्यू करणार आहे, आणि आज माझ्यासोबत काय काय होणार आहे। आणि मी हे खूप मिस करत होते व्लॉग करायचं। आता मला एवढं बरं वाटतंय ना जेव्हा मी असं कॅमेरा ओपन केला आहे आणि मी अशी करते। आणि मला त्या दिवशी स्टेशनवरती ना 2 लोक भेटलेली, ती होती आणि तिची मम्मी होती, आणि त्या लोक मला बोलत होते अरे मी तुझे व्लॉग्स बघते वगैरे। मला हे लोक असे भेटतात ना, मला खूप भारी वाटतं माहिती आहे। आणि एकदम, आणि त्या दिवशी पण कालच म्हणजे असं होत असतं, पण मला जे लक्षात आहे मी ते सांगते। आणि प्लस मग नंतर मी काल ना इथे वर्दीचा राजा बघायला गेलेली, पोलीस लाईनला जो आहे अंधेरी स्टेशनच्या समोर, तिकडे 2 पोरी आल्या आणि ते पण बोलले की तू रील्स बनवते ना, हे ते चल आमच्यासोबत डान्स कर वगैरे। पण मी बोलली की नाही, मला जायचं आहे, मला लेट होतोय, मला नाचायचं होतं, पण मी एकटी कुठे नाचू त्यांच्यासोबत, म्हणून मी नाही नाचली, नाही था मला लय मन करत होतं। आणि भाई त्या लोकांचा मंडळ एवढा भारी होता, असं वाटत होतं त्या लोकांच्या घरीच गणपती बसलेत एवढं। सो बघू आता मी चालू करते व्लॉग पुढे। बाय यार, मला ही लाईट पाहिजे यार, ही बघा एवढी मोठी लाईट, फक्त असं सामने रखना है मुझे बस। आदिति को उसके फैंस मिल गए गाइस, और उसको लेके गए नाचने के लिए। भाई को उसके फैंस मिल गए थे इधर पे, उसको नाचने के लिए बुला रहे थे, बट ये भंगी जा नहीं, शर्म आती है तो जाना फिर। तुम लोग सब लोग रहोगे तो ठीक है, मैं अकेले, सक्षम नाचेगा तेरे साथ, फिर तो मैं अकेले नाचूंगी। जा जा जा, ए सक्षम जा चल। और सक्षम रहेंगे तो हम लोग दोनों ही बस है फिर। उस दिन क्या हुआ था पता है, मैं परेल में गया था दर्शन करने, उधर पे रैंडम 2 लड़कियां थी, उन लोग ने मुझे पहचान लिया, एंड दे आर लाइक तू आदिति के व्लॉग में आता है क्या, ये वो। मेरे को 3 औरतों ने पहचाना कि तू आदिति के व्लॉग्स में आता है ना, वो बोलते कॉल लगा के दे आदिति। अबे नोबिता चुप। फातिमा बोलतोय, आम्ही आता चाललोय विसर्जनसाठी। बघून हसतोय, मी अशी ओरडली तर मला आतमध्ये फेकतोय डायरेक्ट। अरे वाव, मला अशी वाईफ खूप आवडते। गाणं लाव सक्षम इन द हाऊस। एकदम मस्त वाईब आहे की नाही माहित नाही। आता तिकडे लालाचा फोन तर आम्हाला निघा, आम्ही बोललो निघालो। मी जरा पडदा हटवू का कोणता तरी, तुला वाईब आवडली? हे बघ मी भूत दिसते, एकदम भंगी दिसतेस परत। हे फातिमा एक काढ रे। सो आता जाऊन तिकडे मी माझा व्लॉग चालू करते। आता आम्ही निघालोय, आम्ही आता ऑटोमध्ये, आणि आम्ही चालत जाणार आहे विलेपार्लेपर्यंत। विलेपार्लेला होतं विसर्जन। विलेपार्ले म्हणजे
सक्षमचं दुसरं घर. म्हणून तिथे जायला मला काय वाटलं नाही, चालत पडत. आता आम्ही जाऊन सर्वीकडे नाच. आता जिथे जिथे ढोल वगैरे सर्व वाजत असणार तिकडे तिकडे जाऊन आपल्याला नाचायचं. ठीक आहे, आज लास्टचा दिवस आहे, एन्जॉय करून घ्यायचं आहे. आणि मग रात्री मस्त जेवूया. आणि मी जाणार आहे, लाला आणि मी, आम्ही दोघंच जाणार आहे. आम्ही तिसऱ्या कोणाला घेऊन जाणार नाही. जर तिसरा कोण बोलला ना की मी येतोय, मला विचारायची गरज नाही तुम्हाला, डायरेक्ट येईल. पण आम्ही घेऊन नाही जाणार आहे, आम्ही नाही घेऊन जाणार आहे. माझ्या विना थांब, आम्ही लाईट चालू करते. हा, मी माझी फ्लॅश चालू करणार होती. पुढे ट्रॅफिक भेटला ना तर झालं आपलं खेळ. आम्ही माझी फ्लॅश ऑन करणार होती, मग काका बोलले लाईट लावू का, तुम्ही बोलली लावा ना. सो आता आम्ही जाणार आहे. आणि सक्षमनी जो कोणता घातला आहे तो कोणाचा आहे काय माहिती, तिच्या घरात पडला होता. मी बोललो सफेद आहे, ती बोलली हा. मी म्हटलं घालतो. अरे ते कोणाचं काय माहिती, दोन्ही पण कोणी पण विसरून गेला असेल त्यांनी मला सांगावी. मी तो मला आता हा थोडा फार आवडलाय म्हणून मी जर द्यायचा विचार केला तर मी देईन, नाहीतर हा फंड आहे. फंड राहुल बोलतात तसे, एक बार अपने घर में चीज आगे फिर हम वो दूसरों को देते नहीं. हे एकदम बराबर बोललेलं आहे. माझा क्लासेस माझे माझा नाही, माझे क्लासेस आता झाले. माझा बड्डे कधी होतो माहिती का, जुलैमध्ये. त्याच्या पण 4 दिवसा अगोदरपासून ते क्लासेस माझ्याकडे नव्हते. आता सप्टेंबर आला ते क्लासेस, ते अजून येत नाही त्याच्याकडे ते परत. अजून येत नाही माझ्याकडे. आता मला त्याच्या घरात रेड मारावी लागणार आहे की ये चल चष्मा निकाल, चष्मा निकाल, चष्मा निकाल. पण त्याच्या घरी बघिरा असल्यामुळे मी आज जात नाही, कारण बघिरात राहुल फुल सिक्युरिटी मध्ये राहतो. भावांनो, त्याच्या घरी असा एक डॉगी आहे बगीरा नावाचा, काळा कुट्ट कुत्रा. तो डायरेक्ट अंगावर झेपच मारतो दिसला की. राहुल नसेल आणि जर मी राहुलच्या नावाने जोरात ओरडलं पण तरी तो भुंकायला चालू करतो, म्हणून मी बगीराच्या नादी लागत. कारण राहुलने त्याला त्याच्यासारखं बनवून ठेवलंय, एकदम अतरंगी कुत्र्यासारखं बनवून ठेवलंय त्यांनी. तो पण तर स्वतः तसा राहतो ना जरा कुत्र्यासारखं. सो आता मी जाऊन तिकडे चालू करते माझा व्लॉग. काळे दिसतोय पण ठीक आहे. दो भाई दोनों तबाहे. मी माझ्या डोक्यावरती हे घेतलंय, म्हणजे तू फातिमा दिसते, पण असं काही नाहीये. मी मग टिकली लावली, किती मोठी टिकली लावली बघा तुम्ही, जी लांबून दिसणार पण नाही. हे कोण फातिमा असेल ना तुला शिव्या देईन. सॉरी फातिमा. हो, समोरच आमच्या गणपती बाप्पा. लोक सर्व अशी बघतात ना माझ्याकडे, मला आता अजिबात लाज, पण मला आता अजिबात ना लाज नाही वाटत. ह्याला मी बेदखल करणार आहे माझ्या. मी आता ना मी शिकत होती थोडीशी उर्दू बोलायची, पण ती उर्दू काय माझ्या डोक्यात ना निघत नव्हती. उर्दूची बुर्जी गेली, बुर्जी पाव झाला, उर्दूचा खिमा पाव झाला. खिमा पाव, बुर्जूचा खिमा पाव. अय्यो, अरे थांब, मी जाते कशी राहिला मागे. आणि मी आता समोर, हा, मी आता विचार करत होती की जर मी मुस्लिम असती तर मी कशी बोलली असती. अब्बूजान एवढीशी कोण पण नाही. अरे हे काय होतं, हे अब्बूजान अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. ठीक आहे, झालं. आता गणपती बाप्पा दिसलेत, आता जाऊया आपण. मी आता थोडीशी नाचली तर ह्याला लगेच प्रॉब्लेम झाला. मला अशी लोक नाही आवडत ह्याच्यासारखे, जे लोक मला थांबवतात. ट्रॅफिक दाखवा ना रस्त्यावरचा. आता बोला. माहिती पण नाही अजून गणपती निघालेत की नाही निघालेत, पण आम्हाला लवकरच पोचायचं आहे आणि मला रोड क्रॉस करायला जमत पण नाही आहे. माझे पप्पा दिसले तर मला मारतील. आम्ही टाइमवर पोहोचलेलो आहे. क्या मार दूंगी अंकल, बोल रहे मेरे को आईफोन फुकट में मिला, इसको समझा के रखो.
मार दूंगी इसको मैं। फुकट में मिला क्या? एक आईफोन 1 रुपए का सेल लगाया था। तो ऐसा Welcome back to another vlog, guys. It's a Visarjan today. How's the Josh? हम लोग आगे गणपति में नाचने जा रहे हैं। जाओ जाओ। नहीं आ रहा तू? मैं कैसे आऊँगा? छोड़ दिया तू मंडल साल? नहीं छोड़ा है मैंने। ये कचौरी खाई? नहीं तू खा। कचौरी आम्ही दोघं चाललोय। प्रतीक्षा हाय गाइस। हाय गाइस। यार मला वाटलं डीजे आहे, मला वाटलं डीजे आहे, पण पुढे आहे डीजे। हो चल आपण जाऊया। आम्ही आता पुढे जाऊन डान्स करणार आहे। गणपती बाप्पाच्या आगमन विसर्जनला नाचायला आलो आहे गाइस। भाग गया साला। शिट्टी घेतली माझ्याकडनं, शिट्टी घेतली आणि पळाली आम्ही झाले। पैसे भरले तर चल आता। हा भरले पैसे मी चालत चालत मंडळ शोधतो आणि मंडळाचे माणसं पण आमच्या सोबतच शोधतायत की गणपती बाप्पा गेले कुठे आमचे। और ये सब इसके चक्कर में, मेरे चक्कर में कुछ नहीं, ये दोनों के उसके वजह से। एक्चुअली एक और मंडल था मेरे दोस्त का, उन लोग की मूर्ति भी आ रही थी, तो वी थॉट कि विल यू नो ग्रेट वेट, बट नहीं हुआ, बट ठीक है। आणि मग आम्ही ए विसरून गेलो की कोठून ते कचोरी चुरा के खा रहा है। तू 11th मध्ये आहे? तू 11वीं में? ए बताओ जरा कौन 11वीं में? ये क्या मन झालेला आहे मंडळाच्या अध्यक्षाचा। कोण आहे कोण तू? आगमन झालेला आहे खजिनदाराचा। आणि तू कोण आहेस? सेक्रेटरी, एकमेव सेक्रेटरी यार गाईज। आणि हा सर्वांना सांभाळतो, त्याला सांभाळायला 2 माणसं पाहिजेत आणि हा लोकांना सांभाळणार आहे। देखो यार निकाला ना जबरदस्ती। हे 10वं वर्ष आहे त्यांचं या मंडळाचं। या मंडळाने चांगलं काम केलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया। 1 2 3 4। आता फायनली आम्ही पदयात्रावरनं घरी चाललो आहे। भिजत मी परत फातिमा आपा बनली आहे। खाला होती मी। आपा कुठून झाली? हालत जरा पण चालणार की नाही। आणि त्यामध्ये आम्ही चप्पल पण नाही घातलेली। त्यामध्ये मी घोडा ढकललाय। हे बघा फातिमा तिकडे उभी आहे बघा। त्यामध्ये मी घोडा ढकललाय। तू दिसतच नाही। हाँ, पर्दे के पीछे क्या है। आणि त्यात मी घोडा ढकललाय। हा आणि आता आम्ही आमचे पाय ढकलत स्वतःला ढकलत घरी जाणार आहे। आमच्याकडे काय आणि आम्ही खाणार आहे आता चिकन। हम खाएंगे चिकन। ये
है, लेट्स गो. उद्या 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 सांग काय होणार आहे. उद्या सांग हम काय चिकन बनाने वाले हैं. आपण आपण चिकन बनाने वाले हैं. हम मतलब फक्त खायला उद्या चिकन बनवते आणि आम्ही खायलाचे भांडे मटण. खायला बसणार आहे. मटन बिर्याणी, कुत्ता बिर्याणी, कुत्ता बिर्याणी बनाने वाले हैं हम. आम्ही कसे कसे बिल्डिंग मध्ये पोहोचतोय. हा. 3 माळे चढायचे आणि नवी नवेली तुला बाय कट 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 कट.